नमस्कार मैत्रिणी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। हेवी साड्या नेसणं बऱ्याच जणींना कठीण वाटतं आणि नकोसंही वाटतं। तर याच हेवी साड्या कशा पद्धतीने नेसायच्या त्या मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून दाखवणार आहे। तर व्हिडिओ नक्कीच पूर्ण पहा। पहिल्यांदा आपण परकरविषयी पाहूया। तर इथे जास्तीच्या ज्या परकरच्या चुन्या होत्या पडलेल्या त्या त्या सगळ्या ज्या चुन्या आहेत त्या मी पाठीमागे सेंटरला एकत्र घेतलेल्या आहेत। आणि समजा तुम्ही शेपवेअर वापरणार असाल तर शेपवेअर जे असतं ते इलास्टिक आणि त्याला दोरी पण असायला पाहिजे, अशा प्रकारचं तुम्हाला शेपवेअर इथे वापरायचं आहे। आता इथे साडी नेसण्यापूर्वी तुम्हाला जर का उंच चप्पल घालायचं असेल तर ती आधी घाला आणि त्याच्यानंतर साडी नेसायला सुरुवात करा। आणि त्यानंतर साडी नेसण्यापूर्वी तुम्हाला इथे आधी पदराच्या प्लीट्स काढून घ्यायच्या आहेत, जसे मी आता काढत आहे त्याप्रमाणे। आदल्या दिवशी पण तुम्ही अशा प्रकारे पदराच्या प्लीट्स अगदी काढून ठेवू शकता, म्हणजे तुम्हाला साडी नेसणं अगदी सोपं होऊन जाऊ शकतं। आता इथे सगळ्या प्लीट्स काढून झालेल्या आहेत आपल्याला। इथे मी आता प्लीट्सना अशी ही पिन आहे ती लावत आहे। तुम्ही सारी पिन कोणतेही लावू शकता किंवा तुमच्याकडे केसांचे क्लिप असतील तर तेही तुम्ही इथे लावू शकता। आता इथे पदराला टॅसल्स होते त्यामुळे मी ते पदर फोल्ड करून त्या प्लीट काढलेल्या होत्या। आता तेच पदर फोल्ड केलेला होता तो आधी मी परत एकदा व्यवस्थितपणे करून घेतलेला आहे। आता जर का तुमची साडी खूप जास्त स्लिपरी असेल तर ज्यावेळी साड्या स्लिपरी असतात त्यावेळी त्या खाली सरकू शकतात। तर यासाठी तुम्हाला साडी नेसण्यापूर्वीचे साडीचं जे टोक असतं त्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे एक छोटीशी गाठ बांधायची आहे आणि त्यानंतर साडी आपल्याला टक करून घ्यायची आहे। साडी पूर्ण पायापर्यंत तुम्हाला घ्यायची आहे। याविषयी मी बऱ्याचदा व्हिडिओजमध्ये दाखवलेलं आहे, त्यामुळे मी या विषयावरती फारसं बोलत नाही आहे। साडी आपल्याला व्यवस्थित अशी टक करून घ्यायची आहे। आणि त्यानंतर आपल्याला आता पदर काढायचा असेल तर पदराच्या प्लीट्स आपण आधीच काढून घेतलेल्या आहेत। फक्त आता ह्या व्यवस्थित आपल्याला सेट करून घ्यायच्या आहेत। तर जास्त फुललेल्या असतील प्लीट्स पसरत असतील तर थोड्याशा प्रेस करून घेऊ शकता। ते पदराला पिन लावताना आपल्या बऱ्याचदा प्रॉब्लेम येतो। यासाठी मी एक तुम्हाला ट्रिक दाखवते। इथे काय करायचं आहे, आपल्या खांद्याच्या पाठीमागे जो पदराचा भाग येणार आहे त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे सगळ्या प्लीटला धरून अशी एक छोटीशी उभी पिन आपल्याला लावायची आहे। ही पिन लावून झाली की त्यानंतर ही जी पिन आहे ती मी परत एकदा तुम्हाला सांगते खांद्याच्या थोडीशी पाठीमागे येणार आहे। आणि आता आपण जी पिन लावणार आहोत दुसरी ती मात्र आपल्या खांद्यावरती लावायची आहे। बऱ्याच जणींना बघा प्रॉब्लेम असतो की त्यांचा हात पाठीमागे जात नाही आणि अशा जाड जर का बॉर्डरवाल्या साड्या असतात तर त्यांना पिन लागत सुद्धा नाही। आता यासाठी आपण काय करायचं आहे बघा, इथे जी आपण पिन लावली आहे ती सगळ्या अगदी पदराला म्हणजे पदराच्या प्लीट्सला धरून लावलेली आहे। पण आता आपण जी पिन ब्लाऊजला धरून जी पिन लावणार आहोत ते आपल्याला काय करायचं आहे, वरची ही जी बॉर्डरवाली जी प्लीट आहे ती मी सोडून दिलेली आहे आणि बाकीच्या ज्या राहिलेल्या प्लीट आहेत त्यांना धरून आता आपण ब्लाऊजला धरून अशा प्रकारे ही पिन आहे ती लावणार आहोत। म्हणजे काय होईल की ज्या पिन लावताना आपल्याला जास्त प्रॉब्लेम हा येऊ शकणार नाही। आणखी पण मी अशा ट्रिक दाखवलेल्या आहेत, ते पण व्हिडिओ तुम्ही नक्की पाहू शकता। तशा प्रकारे तुम्ही ही पिन लावू शकता। बघा पदर अजिबात तुमचा हलणार नाही आहे। आता इथे समोरच्या ज्या पदराच्या प्लीट्स आहेत त्या आपण व्यवस्थित करून घेऊया। आपण बऱ्याचदा काय होतं की ह्या ज्या प्लीट्स असतात त्या जास्त पसरल्या जातात। तर यासाठी तुम्ही काय करू शकता, वरची ही जी बॉर्डरवाली प्लीट आहे ती सोडून बाकीच्या सगळ्या ज्या प्लीट आहेत त्या आपल्याला आता एकत्र करायच्या आहेत। सगळ्या प्लेट एकत्र करून झाल्या की त्या ठिकाणी आपल्याला एक पिन लावायची आहे। तुमच्याकडे एक पिन नसेल तर तुम्ही साडीची जी पिन असते तिचाही इथे वापर करू शकता। बघा वरची जी बॉर्डरवाली प्लीट आहे ती फक्त मी सोडलेली आहे, बाकीच्या सगळ्या प्लीटला धरून ही पिन लावलेली आहे। आपल्या ब्लाऊजला धरूनच इथे ही पिन आहे ती आपल्याला लावायची आहे। बघा ही पिन फारशी आपली दिसतही नाही आहे। आता इथे आपली पदराची जी हे आहे ती झालेली आहे। आता त्यानंतर आता इथे आपल्याला साईड फिटिंग करायची आहे। तर इथे तुम्हाला मी पिन पण जवळून दाखवते कशा प्रकारे आपण लावलेली आहे ती। आणि ह्या वरच्या प्लीटमुळे ती पिन आहे ती आपली दिसतही नाही आहे। आता समोरच्या ह्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपण व्यवस्थित सेट करून घेऊया आणि त्यानंतर साईड फिटिंग करूया। ह्या साडीच्या साईड फिटिंग करताना जर का तुम्हाला सेफ्टी पिनचा वापर करायचा नसेल तर अगदी सोपी ट्रिक मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। इथे आपल्याला काय करायचं आहे, साडीची जी बॉर्डर आहे ती अशा प्रकारे थोडीशी खेचून घ्यायची आहे आणि आपल्या राईट साईडला अशा प्रकारे हा जो साडीचा भाग आहे आपला तो असा वरती घ्यायचा आणि दुसऱ्या हाताने तिथे छोटे छोटे अशा प्लीट्स काढून घ्यायच्या आहेत आपल्याला। जसे असं 3-4 प्लीट्स तुम्ही इथे काढू शकता। आणि त्या ज्या छोट्या छोट्या प्लीट्स आपल्या आलेल्या आहेत त्या आपल्या बेली बटनच्या राईट साईडला त्या ठिकाणी टक करायच्या आहेत आणि त्या टक करून झाल्या की त्यावरती आपल्याला ही एक पिन आहे ती लावायची आहे। आणि
आपली अशा प्रकारे साईड फिटिंग झालेली आहे बघा. अजिबात सेफ्टी पिनचा इथे वापर आपण केलेला नाही आहे. आता त्यानंतर आपल्या साडीच्या निऱ्या काढायच्या आहेत. नेहमीची पद्धतीने तुम्हाला निऱ्या काढता येत नसेल, साडी खूप जास्त हेवी असेल, तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा निऱ्या काढू शकता. ही पण अगदी सोपी पद्धत आहे. अगदी तुम्ही बिगनर्स जरी असाल तरीही तुम्ही या पद्धतीचा वापर करू शकता. इथे बघा आपल्या पटकन इथे साडीच्या निऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. आता इथे सगळ्याच्या निऱ्या असतात त्या आपल्याला एकापाठोपाठ एक अशा घ्यायच्या असतात. म्हणजे एकावरती एक तुम्ही निऱ्या घेऊ नका. त्यामध्ये अर्धा इंचाचं अंतर असलं पाहिजे, जेणेकरून त्या सगळ्या निऱ्या अगदी समोरून छान दिसतात. आता इथे निऱ्या आपण टक करणार आहोत, पण समजा तुम्हाला इथे निऱ्यांना जर का पिन लावायचीच असेल तर तुम्ही काय करू शकता, सेफ्टी पिनचा वापर करू शकता किंवा एक्स पिनचा वापर करू शकता. सेफ्टी पिनचा वापर करायचा असेल तर त्यासाठी निऱ्या टक करण्यापूर्वी आधी तुम्ही निऱ्यांना पिन लावा आणि त्यानंतर निऱ्या टक करा. अशा प्रकारे तुम्ही ही जी ट्रिक आहे ती वापरू शकता. आणि एक्स पिन लावायची असेल तर काही प्रॉब्लेम नाहीच आहे. वरच्यावरती आपण इथे एक्स पिन आहे ती लावू शकतो. साईडला बघा आपल्या उजव्या साईडला साडीचा फारसा भाग उरलेला नव्हता, त्यामुळे मी तो अशाच पद्धतीने फक्त टक केलेला आहे. साडीच्या निऱ्या फारशा काही म्हणजे अशा पसरत वगैरे नाही आहेत. फक्त मी डाव्या पायावरती सगळ्या निऱ्या घेतल्या आणि त्या फक्त प्रेस केलेल्या आहेत. साईड फिटिंगच्या प्लीट्स पण तुम्ही बघत असाल अगदी व्यवस्थितपणे आपल्या आलेल्या आहेत. तर तुमची कोणत्याही प्रकारची हेवी साडी असेल तर अशा प्रकारे तुम्ही नेसू शकता. अगदी परफेक्टपणे तुम्ही साडी नेसून तयार होणार आहात. आणि घाई गडबडीत जर का तुम्हाला साड्या नेसायच्या असतील तर पदराच्या प्लीट्स आधीच काढून ठेवा आणि तुम्ही अगदी झटपट अशा प्रकारे साडी जी आहे ती नेसू शकता. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलमध्ये नवीन असेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओज माझ्या चॅनलमध्ये ऑलरेडी आहेत आणि पुढेही येत राहतील, तर नक्की ते पहा. आणि चला आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय.